नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना आहे स्वामी प्रकट दिन. हा व्हिडिओ ना स्वामी प्रकट दिन होता त्या दिवशीचा होता. एडिटिंग करायला काही वेळच भेटला नाही आणि मग सकाळ नाही तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. शूट केलेलं आहे. दिवसभर काय वेळ भेटलाच नाही आणि आता 4 वाजता आलेलो होतो मका कापायला आणि मका कापून आता घरी चाललेलो आहोत. गुरांना कुटी करायची आहे त्यामुळे ना संध्याकाळची खूप अशी घाई गडबड असते आणि त्यांना मोकळ्या रानाला ना काकऱ्या मारून घेतलेले आहेत. आणि रानात जर आलं ना बगळं कुठं नसतील पण पाणी द्यायचं असलं रानाला पाण्यामध्ये पुढं बगळं असतात आणि मोकळ्या रानामध्ये काय माहिती किडं माकूड खाण्यासाठी येतात का दुसरं काही. तर बघा कशी जमा झालेली आहे. लगेच एक आलं का दुसरं येतं, दुसरं तिसरं येतं, असं येतं असतं. आणि इथं मोकळ्या रानाला काकऱ्या मारून घेतल्यात. आता इथं पुन्हा मका पेरायचे आहे. पाणी आलेलं आहे कॅनेलला त्याच्यामुळं ना गुरांसाठी मका सगळ्यात जास्त म्हणजे खायला वगैरे करायला गुरांचं घरचं असलं तर विकत घ्यायला काय परवडत नाही. मग घरी आल्यावरती शेण टाकलं, झाडून काढलं आणि कुटी टाकली आणि सकाळसाठी कुटी करून ठेवली कारण रात्री 8:30 वाजता लाईट येते, 6 वाजता गेली तर. आणि मग एवढं सगळ्या गाया गुरांना खायला टाकलं. आणि आज ना प्रकट दिन आहे. आज ना स्वामी प्रकट दिन आहे म्हणून नाही मस्तपैकी खीर बनवली. बघा अशी कॅमेऱ्याने दाखवते. मस्त अशी शेवायची खीर बनवली आणि लाईट गेली. खीर तुला काय वाटलं. आणि काल रात्री ना नारळाची नाही कशाची बर्फी गेली ती, खोबऱ्याची बर्फी गेली होती. खाऊन संपली ना त्याला हाच ध्यान झालंय. आहे ना बाई त्यासाठी ठेवली होती बघ धर. पांढरी शुभ्र झालती ही बघ, दाखव ना. बघा कशी झाली, बस खाली नीट. चांगली झाली का गेली. चूल पेटवायचे आणि आमची संध्याकाळची घाई गडबड आणि अशी आम्ही कामाला लावल्यात माणसं. लाडवाईला लसूण सोलायला बसवलंय. काय चांगलं सोल तर रुपाली काढ बर का उबडू नाही. आणि असं वारं सुटलंय आणि आभाळ पावसाने झालंय. नाही तर आता 6 वाजल्यात ऊन असतं. आणि हे बघा वातावरण कसं झालंय एकदम पावसाने. आणि लाडूबाईचं चूल पेटवायचं चाललंय. हा तिला हल नको, पेटून दे पिटली एकदाची. विजली का राहू दे ती पेटन. मला आता गायांना पाणी पाजायचे. तू तुळशीला अगरबत्ती नाही लावली, दिवा लावलाय. अगरबत्ती लाव तुळशीला. का ग बाई असं असतं संध्याकाळचं वातावरण. गायांचं खाऊन झाले लगेच आता पाणी बघायला इकडल्या बरोबर इकडचं तर लगेच बघायला आले. गायांना पाणी पाजलं तोपर्यंत ना माझ्या लाडूबाईंनी ना चूल पेटून घेतली होती. आणि मी गायांना पाणी पाजायच्या अगोदरच ना पीठ मळून घेतलं होतं. खीर बनवून घेतलेली होती त्यामुळे पीठ भिजून 10-20 मिनटं म्हणलं गायांना पाणी पाजू असतो ना. आता चपात्या करायला लागले. सिद्धीला काय चपात्या एवढ्या भाजता येत नाही पण पिऊ परफेक्ट भाजत असते, तेल लावित असते. नाही तर सिद्धीना तिला उलटता पण येत नाही चपाती आणि तिला खूप असं आवडतं. ती करते मग मला पण करायची. म्हणतात ना आवड त्याला सवड. यांना काय मी अशी लुडबुड करायला सांगत नाही पण त्यांना खूप आवडतं. मी जे काय काम करायला जर घेतलं ना ते अशी लुडबुड करीत असतात. मग चपात्या झाल्या माझ्या शेवटीच राहील तिथं. गायांचं दूध काढायचं होतं. आता टाईम झाला होता गायांचं दूध काढायचं. गायांचं दूध काढलं. बाहेर लाईट नसल्यामुळं का बाहेरचं शूट काय होत नाही. मग नंतर बेसन बनवलं मी मस्त. खीर चपाती बेसन असं आमचं आजचं संध्याकाळ जेवण होतं. म्हणलं नैवेद्याचं ताट बनवून घ्यावा. मग मी अशा पद्धतीने ना नैवेद्याचं ताट भरून घेतलं. मला जसं जमेल त्या पद्धतीने मी बनवित असते. माणसाची श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही काहीही करा. देव काय म्हणत नाही मला अशीच पूजा करा तशीच पूजा करा. मी अशा पद्धतीने मला जमेल तशी पूजा करते. कशी करा कोणी कशी पण करू. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.